झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। पावसामुळे आपल्याला जरा लोकेशन बदलावं लागतंय आणि हे सगळे तुम्ही पाहू शकता पावसात भिजलेले आहेत, एन्जॉय करतायत बेसिकली। अंकलजी काय सांगाल, कारण एकूण हे जे प्रमोशनचा हा जो फंडा आहे ह्यावर आपण कुठेतरी कॉन्सन्ट्रेट करतोय आणि खरंच दुनियादारी एक वेगळा ट्रेंड सेट करते। खरी गोष्ट आहे। आत्तापर्यंत मी जेवढ्या फिल्म्स केल्या त्याच्यातली ही सर्वात जास्त पब्लिसिटी होणारी फिल्म आहे। मला असं वाटतं की गेले 5-6 महिने मी हे बघतोय। जेव्हा मी फिल्मचा मुहूर्त केला तेव्हापासून एक तर तारीख ठरली की कुठल्या तारखेला फिल्म होणार, तिथपासून जे सुरू झालं आणि फिल्म जेव्हा शूट संपलं तेव्हापासून लुक रिव्हील करणं, गाणी येणं, 11 सेलिब्रिटींनी गाणी गाणं, अशा वेगवेगळे फंडे वापरण्यात आले। आणि आता तर असा फंडा केला की सीडीमध्येच कराओके स्टाईलमध्ये ठेवलेले आहेत की एक्स्ट्रा तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची इच्छा असते। प्रत्येक जण बाथरूम सिंगर असतो, प्रत्येकाला काही ना काही गावं असं वाटत असतं। प्रत्येकजण मनातल्या मनात लताताई असं, कोणतरी किशोर कुमार असं, कोणाला तरी मोहम्मद रफी व्हावं असं वाटत असतं। तर मला असं वाटतं की प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने गात असतं। मीच देखील बेसूर आहे पण तरीसुद्धा मी ती गाणी गाण्याचा प्रयत्न करतो, ते गाणं समोर घेतो आणि यारा यारा पाठ करण्याचा प्रयत्न करतो, जिंदगी जिंदगी पाठ करण्याचा प्रयत्न करतो। तर मी जर करत असेल या फिल्ममध्ये काम करू तर महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी ही गोष्ट पोहोचली आहे, ज्या ज्या ठिकाणी सीडीज पोहोचले असतील, ते प्रत्येकजण हा प्रयत्न करत असतात। अरे यारी में सॉरी आए तो गलत है, पर अपने सॉरी की तो बात अलग है। ये झोलर कमीना सोचता कभी ना, यारी में ही झोल छुपा हूँ। सॉरी, चुकलं ना काहीतरी? हे असं नाहीये येड्या, हिला ह्याच्या आधी चाललं बोल ना यार करेक्ट करा मग। झोल में ही यारी छुपी है। करेक्ट आहे। मैं जिंदगी का साथ नाही ना? असं पाहिजे, त्याला बघ ट्यून लक्षात आहे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी। संजय, खरं तर गोव्याशी एक वेगळंच नातं आहे, कारण अनेक फिल्म्सचं चित्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे आणि गोव्यात प्रीमियरही झाला तुझ्या सिनेमाचं, काय सांग? प्रत्येक मेकरचं स्वप्न असतं की त्याचा फिल्मचा प्रीमियर व्हावा, खूप ग्रँड प्रीमियर व्हावा आणि मग भरपूर लोकांनी तो बघावा, बघितल्यानंतर लोकांनी त्याची स्तुती करावी। हे सगळं माझ्या आयुष्यात होतं आहे, दॅट टू इन गोवा। म्हणजे जी आपलं प्रत्येकालाच आवडणारं शहर आहे, प्रत्येकालाच वाटतं की चल यार गोवा चलते हैं, थोडासा चिल करने जाते हैं, थोडा रिलॅक्स होणे जाते हैं। तर अशा ठिकाणी ऑलमोस्ट इंडस्ट्री इकडे आहे, मराठी इंडस्ट्री इकडे आली आहे, प्लस गोव्यातले रसिक आलेत आणि एव्हरीवन इज प्रेझिंग दिस फिल्म। सो माझ्या मते बरीच स्वप्न यावेळी पूर्ण होत आहेत। सो आय एम रिअली हॅपी। टचवूड। जितू, खरं तर तुझ्या अनेक सिनेमांचं प्रीमियर जे आहे मुंबईत झालंय, पण गोव्यामध्ये अशा प्रकारे प्रीमियर होणं खरं तर एक आनंदाची गोष्ट आहे। गोवेकरांचा कसा प्रतिसाद? गोवेकरांचा प्रतिसाद अप्रतिम आहे। सगळेजण हेच म्हणतात की या निमित्ताने तुम्ही सिक्सर मारली आणि संजय राऊत यांनी खरंच सिक्सर मारलेली आहे यावेळेला। आणि आमची जी टीम आहे ती टीम सगळ्यांना आवडते। ज्यांनी सिनेमा पाहिलाय ती प्रत्येक व्यक्ती जी भेटते भरभरून भेटते। काही लोकांनी नेटवर स्वतःच प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली, खूप सुंदर मेल्स दिलेत काही लोकांनी खूप सुंदर मेसेजेस केलेले आहेत। आणि सगळ्यांची एकवाक्यता याच्यात आहे की सिनेमा अप्रतिम आहे आणि सगळ्यांची कामं सुंदर आहेत। आणि फार अभावाने असं आढळतं ना की सगळंच छान वाटतं लोकांना, कुठेच काही कमतरता वाटत नाही। त्यामुळे एक असं म्हणतो ना आपण परिपूर्ण झाल्याचं असं एक अशी भावना आहे की हां वा ज्या आपुलकीने आपण सिनेमा बनवला त्याच आपुलकीने भरभरून जर लोक बोलत असतील तर यासाठी तर बनवला होता, त्यासाठी तर केलं होतं यांनी, नाही का? झी 24 तास एक पाऊल पुढे।